नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि तमाम प्रेक्षकांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथच्या दौऱ्यावरती आहेत. त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या निमित्तानं केदारनाथ मंदिराला 8 क्विंटल फुलांची सजावट करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचं उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण करतील. केदारनाथ धाम इथे मोदी 2 तास असणार आहेत आणि या दौऱ्यात पंतप्रधान मोदी भाषण देखील करणार आहेत. काल देखील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी केदारनाथ दौऱ्यावरती आहेत आणि तिथे काही कार्यक्रमांचं आयोजन आहे. अधिक माहिती आपण घेऊयात. नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आज केदारनाथ दौऱ्यावरती मोदी आणि तिथे काय काय कार्यक्रम असणार आहेत? प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉलीगॉर्ड एअरपोर्ट जे आहे देहरादूनचं तिथे पोहोचले. तिथून ते तिथे विशेष विमानात पोहोचले. त्यानंतर तिथे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर तिथून विशेष हेलिकॉप्टरने ती केदारनाथला पोहोचलेली आहे आणि केदारनाथला काही क्षणापूर्वी ते पोहोचलेले आहे. आणि तिथे पोहोचून महत्वाचं म्हणजे तिथे 2 महत्वाचे कार्यक्रम आहे. एक तर त्यामध्ये माहिती मिळते की जे केदारनाथ आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथचे मोठे भक्त आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते केदारनाथचा दौरा करत आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी गेल्या वेळेस त्यांनी केदारनाथचा दौरा केला तर तिथे काही बांधकाम प्रकल्पांना सुरुवात झाली होती. त्यानंतर आता एक महत्वाचं म्हणजे केदारनाथ मंदिरामध्ये ते जलाभिषेक देखील करणार आहे आणि त्यानंतर आदिगुरु शंकराचार्य यांच्या समाधी स्थळांचं पुनर्निर्माण करण्याचं जे काम आहे त्याचं लोकार्पण देखील करणार आहे. सोबतच एक मूर्तीचं अनावरण देखील करणार आहे. आपल्याला माहित असेल की ऋषिकेशवरून जवळपास 15 क्विंटल फुलं जे आहेत ते केदारनाथला सजवण्याकरिता बोलवण्यात आलेले आहे. भव्य दिव्य प्रकाराचा हा कार्यक्रम आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की समजा जर वातावरण खराब झालं तर तिथे दुसरी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथे ही जी पर्यायी व्यवस्था आहे यामध्ये देखील पुनरावृत्ती होणार आहे आणि सोबतच मूर्तीचं देखील लोकार्पण होणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आपण तर यावेळेस कुठलं पॅकेज हे घोषित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात नाही. कारण गेल्याच वेळेस त्यांनी एक मोठं पॅकेज केदारनाथसाठी व्यक्त केलं, घोषित केलं होतं. त्यानंतर उत्तराखंडमध्ये जे त्राहीचा विध्वंस झाला होता त्यानंतर त्या पद्धतीने सुधारणा सुरू झाल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू झालं आणि या ठिकाणी पंतप्रधान येत असल्यामुळे ठिकठिकाणी सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेला आहे. मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. रंगबिरंगी लाईट देखील लावण्यात आलेली आहे. मंदिराची आरती करण्यात येणार आहे. त्यासाठी एक विशेष प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर तिथे मोठी सुरक्षा व्यवस्था आहेच. सोबतच रुद्रा पॉइंट ते केदारनाथ पर्यंत ही जी ध्यान गुफा आहे गरुड चट्टीमध्ये तिथे तिथपर्यंत पोलीस आहे, पीएससी लावण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहे आणि गौरीकुंड ते केदारनाथच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी देखील जवान तैनात असून केदारनाथच्या मार्गावरती बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. हा जो कार्यक्रम आहे सकाळी 11:30 पर्यंत सुरू राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या 2 तासाच्या कार्यक्रमात ते केदारनाथच्या जनतेला देखील संबोधित करणार आहे. आता साधारण किती वाजता मोदी त्या ठिकाणी पोहोचतील आणि संपूर्ण केदारनाथ परिसरात काय बंदोबस्त ठेवण्यात आलाय पंतप्रधान येणार म्हटल्यावर? पंतप्रधान येणार आहे यासाठी मोठ्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. सोबतच केदारनाथील गावातील लोकांना देखील इथे विशेष प्रवेश देण्यात आलेले आहे. त्यांची विशेष पासेस त्यांना देण्यात आलेले आहे. दीपावलीच्या शुभ प्रसंगाच्या निमित्ताने केदारनाथ मंदिरामध्ये रंगबिरंगी लाईट लावण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये जी काल आरती करण्यात आली होती तिथे दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे. फटाके देखील तिथे फोडण्यात आलेले आहे. पण पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचं व्यवस्थापन जर बघितलं आपण रुद्रा पॉइंट ते केदारनाथ हे जे केदारनाथ मंदिर आहे आणि ध्यान गुफा त्याला जे गरुड चट्टी पर्यंत जे आहे आणि या सगळ्या दरम्यान या 4 ते 5 पॉइंट वरती पोलिसांची मोठी कुमक तैनात आहे आणि जवान जे आहे हे सदैव तैनात आहे आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेली आहे. कारण की हा मोठा पंतप्रधान दौरा आहे. पंतप्रधान सुरक्षा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते आणि याचमुळे इथे या प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती. एकीकडे निमलष्करी दल, उत्तराखंड पोलीस आणि सोबतच
पंतप्रधानांचे जे विशेष सुरक्षा सैनिक असतात ते देखील इथे तैनात करण्यात आलेले आहे. गौरीकुंड ते केदारनाथच्या दरम्यान जर आपण हा रस्ता जर बघितला तर इथे ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून जवान प्रत्येकाची चौकशी करूनच आतमध्ये त्यांना सोडत आहे आणि केदारनाथ मंदिराच्या मार्गावर देखील बॅरिकेड करण्यात आलेली आहे. हा जो कार्यक्रम आहे सकाळी 6:30 ते 11:30 दरम्यान होणार आहे. काही क्षणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर बघितलं आपण तर हे जॉलीगड वेळापत्रकाला 7:15 पोहोचले होते आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान तिथून ते हेलिकॉप्टरनी केदारनाथला पोहोचणार आहे आणि केदारनाथहून ही जी सगळी कार्यक्रमाची तयारी जी आहे हे या कार्यक्रमाच्या तयारीसाठी उत्तराखंड सरकारने मोठी तयारी केलेली आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे केदारनाथ इथे आज पंतप्रधान मोदी येत आहेत, ते पोहोचतायत तिथे आणि साधारण 11:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम तिथे पार पडणार आहे. 8 क्विंटल फुलांनी केदारनाथाचं मंदिर आज सजवण्यात आलंय. कितना बदला? आप पहली बार दर्शन के लिए आए हैं, इससे पहले भी आए हैं? पहली बार आए. तो कैसा लग रहा है केदार और प्रधानमंत्री आज ये आप पहले आपका सीन था या प्रधानमंत्री के आने के बाद आपने आज का तय किया? पहले ही सीन था. अच्छा, और हमारे जो भाई है वो हर साल दिवाली यहीं मनाते हैं. अच्छा, हर साल दिवाली कौन है? अच्छा भाई. अच्छा. और आज एक अच्छा लग रहा है कि प्रधानमंत्री यहाँ आ रहे हैं और देश की रक्षा और देश का धर्म दोनों को समन्वय करके चल रहे हैं प्रधानमंत्री. और काफ़ी अच्छी उनकी ये है और एक पवित्र भूमि है ये. मतलब कहते हैं ना कि स्वर्ग, तो आज देख लिया. स्वर्ग से हवाएं आती है यहाँ. हाँ, ये भी कहा जाता है. तो केदारनाथ मतलब स्वर्ग और स्वर्ग मतलब केदारनाथ. आज हमने ये देख लिया और मतलब धन्य हो गए हम कि आज एक अच्छा दर्शन भी हो गए और प्रधानमंत्री जी हमारे भी आज यही भूमि पर. क्या मैसेज आपके हिसाब से? कोई देश का प्रधानमंत्री 5-5 बार केदारनाथ आ रहा है, अयोध्या, केदारनाथ, उज्जैन महाकाल, काशी विश्वनाथ, क्या मैसेज है? मैसेज यही है कि अब देश की रक्षा तो है ये, पर धर्म की रक्षा भी एक बड़ी जवाबदारी है और जो प्रधानमंत्री बखूबी निभा रहे हैं और हमको भी एक मार्गदर्शन हो रहा है इसमें. बिल्कुल कि भाई दोनों चीज़ हमें सोचनी चाहिए. ठीक है. यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय. दिवाळी पाडव्यानिमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी गोविंद बागेवर मोठी गर्दी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांना भेटता यावं म्हणून शेजारीच असलेल्या आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये मोठी जय्यत तयारी करण्यात आली आणि आत्ताच हजारो कार्यकर्त्यांनी आप्पासाहेब पवार सभागृहाच्या बाहेर मोठ्या रांगा लावलेल्या आहेत आणि पवार कुटुंब हे तिथे आलेलं आहे. दिवाळी पाडवा भेटीचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे, त्या ठिकाणचीच ही दृश्य आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार सुद्धा आपल्याला दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ही पवार कुटुंबाची परंपरा आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी खास घेतल्या जातात. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येत असतात गोविंद बागेमध्ये आणि खरं तर कोरोनामुळे गोविंद बागेतला हा भेटीगाठीचा कार्यक्रम रद्द करावा लागलेला होता मागच्या वर्षी. मात्र यावर्षी गोविंद बागेत पुन्हा एकदा पवार कुटुंबीय हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. हा कार्यक्रम सुरू झालेला आहे गोविंद बागेमध्ये. यंदाच्या वर्षी गोविंद बागेच्या ऐवजी आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये त्यांची भेटण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या चारही जणांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते राज्यभरातून आलेत. गेले 2 वर्ष कोरोनामुळे या भेटी ज्या आहेत त्या होऊ शकलेल्या नव्हत्या. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. कार्यकर्ते हे राज्यभरातून दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवारांच्या भेटीसाठी येत असतात, मोठ्या संख्येने येत असतात आणि आपण ही सगळी गर्दी पाहतोय. असंख्य कार्यकर्ते हे राज्यभरातून आलेत आणि इथं आतमध्ये शरद पवार हे डायसवरती येतील. त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हेही तिथं असतील.
तिथं हे कार्यकर्ते त्यांच्या भेटी घेतील आणि त्यानंतर पुन्हा आपल्या गावी मार्गस्थ होतील. मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्रभरातून आलेले आहेत आणि अनेक कार्यकर्ते हे गेले कित्येक दिवस वाट पाहत होते. राज्यातलं राजकीय वातावरण हे गेल्या 15 दिवसांमध्ये प्रचंड तापलेलं होतं. आरोप प्रत्यारोप झालेले होते. राष्ट्रवादीचे अनेक मंत्री जे आहेत ते अडचणीत आलेले होते गेल्या महिना 2 महिन्यांमध्ये आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं कमबॅक केलेलं दिसतंय राष्ट्रवादीनं ते पाहता आज मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते महाराष्ट्रभरातून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्यावरही काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. त्यामुळे यंदाच्या दिवाळी पाडव्याला ते भेटतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वतः आपण कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्यांची ही गर्दी जी आहे ती पाहतोय मोठ्या प्रमाणावरती. पुण्यातून असतील किंवा राज्यभरातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते इथं आलेले पाहायला मिळतात. या कार्यकर्त्यांनी या भेटीसाठी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते. या कार्यकर्त्यांशी आपण बोलूयात. गेल्या वर्षी तुमची भेट होऊ शकलेली नव्हती, यंदाच्या वर्षी ती भेट होती. खूप आनंद होतोय. आज दीपावळीच्या पाडव्याच्या निमित्तानं गेली 35-40 वर्षे झाली ही परंपरा आहे आणि आज पवारसाहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, पवार कुटुंबीय यांना भेटण्यासाठी आतुरलेली जनता आहे आणि गेल्या वर्षी कोविडच्या कारणामुळं ही भेट होऊ शकली नाही. परंतु आज खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना, या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी असतील, आमचे युवक कार्यकर्ते असतील, या सर्वांना समाधान आहे आणि सर्व क्षेत्रातली माणसं या ठिकाणी साहेबांना, दादांना भेटण्यासाठी येत असतात. साहेबांची शस्त्रक्रिया झाली गेले काही दिवसांपूर्वी. याही वर्षी ते भेटतील की नाही अशी शंका होती. मात्र 2 दिवसापूर्वी त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. खरं पाहिलं तर साहेब आहेत. आज महाराष्ट्रातील जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि साहेबांची खरी ताकद ही जनता आहे आणि जनतेचं प्रेम असल्यामुळं साहेबांनी यंदा ठरवलं की आपण जनतेला भेट द्यायची. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या. ही सगळी कार्यकर्ते जे आहेत ते राज्यभरातून या अशाच पद्धतीने इथं आलीत. पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांचा मोठा ओढा जो आहे तो बारामतीमध्ये आज पाहायला मिळतो. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते येत असतात. हजारोंच्या संख्येनं आपण रांग लागलेली पाहतोय. साधारण अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंतची ही रांग जी आहे कार्यकर्त्यांची ती दूर गेलेली आहे. काही वेळामध्ये पवार कुटुंबीय हे आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये येतील. साधारण 7:30 वाजता ते येतील असं सांगितलं जाते. दुपारपर्यंत या भेटीगाठी ज्या आहेत त्या अशाच पद्धतीनं सुरू राहतात. कार्यकर्ते येतात, पवार कुटुंबियांचे आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर पुन्हा आपापल्या गावी परत जातात. राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत या घडामोडींवरती आज पवार कुटुंबियांकडून काही भाष्य केलं जातं का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण गेले कित्येक दिवस राज्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ जी उठलेली आहे त्याच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्यावर अजूनही स्पष्ट अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण जे ते आलेलं नाही. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रमुख आहेत शरद पवार त्यांनी या बाबतीमध्ये अजून कुठलं स्पष्टीकरण दिलेलं नाही, जे आज येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर या आरोप प्रत्यारोपांचं दाटलेलं मळं बऱ्यापैकी दूर होऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, बारामती. त्यामुळे गोविंद बागेऐवजी बाजूलाच असलेल्या आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये या भेटीगाठींचा कार्यक्रम सध्या सुरू आहे दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं. पुढची बातमी आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा अडचणीमध्ये वाढ होतीये. त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीनं समन्स बजावलंय आणि आज ते ईडी समोर हजर राहण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांची तर तब्बल 9 तास चौकशी करण्यात आलीच, तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होतेच असं दिसतंय. कारण त्यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीनं समन्स बजावलंय आणि त्यामुळे ऋषिकेश देशमुख आज ईडी समोर हजर राहण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांच्या मुलाची देखील चौकशी होणार आहे. ऐन दिवाळीमध्ये अनिल देशमुख हे ईडीच्या कोठडीमध्ये आहेत. 6 तारखेपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याचसोबत त्यांच्या मुलाला देखील समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांच्या समोरच्या अडचणी देखील वाढताना दिसत आहेत, कारण त्यांच्या मुलाला आज चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले.
तर पुढची बातमी ती म्हणजे दिवाळीमध्ये मुंबई आणि परिसरामध्ये 3 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडीमध्ये एका प्लास्टिकच्या कारखान्याला आग लागली. आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर मीरा रोड मधील भंगाराच्या दुकानाला सुद्धा भीषण आग लागली. अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली आहे. आणि तिसरी दृश्य आहेत मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीण शेजारी असलेल्या शिवशाही इमारतीला आग लागली. अग्निशमन दलानं आगीवरती आता नियंत्रण मिळवलेलं आहे. मुंबई आणि परिसरातल्या या आग लागल्याच्या 3 घटना. तर यंदा न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांची दिवाळी अगदी खास असणार आहे, कारण खमंग फराळासोबतच दर्जेदार कार्यक्रमांचा देखील आनंद तुम्हाला घेता येणार आहे. यामध्ये सकाळी 8:30 वाजता आज सुबोध भावे आणि मंजिरी भावेच्या प्रेमाची गोष्ट तुम्ही पाहू शकणार आहात. तर खाकीतला दीपोत्सव कार्यक्रमांतर्गत खाकी वर्दीत दडलेल्या कलाकारांशी गप्पा मारणार आहोत आणि कलर्स मराठीवरील सोन्याची पावलं मालिकेतील कलाकारांनी कशी दिवाळी साजरी केली तेही आपण पाहणार आहोत. वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.